मी आभार मानतो. माझी स्वतःची ओळख करून देतो. छत्रपती शाहू साखर कारखाना कागल या ठिकाणी मी ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून काम करतोय. गेली 25 वर्ष झालं ऊस शेतीमध्ये काम करत आहे. पूर्वीचा वडिलांचा व्यवसाय हा पोल्ट्रीचा होता 2012-13 पासून. त्यानंतर ज्यावेळी 2016 पासून या पोल्ट्रीमध्ये मी स्वतः लक्ष घातलं. मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे आणि त्याचबरोबर बिझनेस मॅनेजमेंटचे काही कोर्स पण झालेले आहेत. 2016-17 पासून बर्ड क्वालिटी आणि फीड क्वालिटी याच्याशी रिलेटेड काही इस्रायल टेक्नॉलॉजी सुद्धा या ठिकाणी माझ्या फार्मवरती वापर करतोय आणि या वापरातून पूर्वी जवळपास महिन्याला 1.5-2 लाख पक्षी आम्ही बाहेर ट्रेडरना विकत होतो. त्यानंतर ज्यावेळी कोरोनाचा कालावधी आला त्यामध्ये रॉ चिकनच्या काही कन्सेप्ट डोळ्यासमोर आल्यानंतर आम्ही माझं गाव मूळ माले मुळशिंगी या ठिकाणी जाधव बी फूड्स म्हणून कंपनी ओपन केली आणि हायप्रो चिकन म्हणून ब्रँड सुरू केला. 2019 पासून या रॉ चिकनमध्ये आम्ही काम करत आहे आणि काम करत असताना लोकांना स्वच्छ ताजं चिकन आणि स्वतःच्या फार्ममध्ये द्यायचा हा कन्सेप्ट मी घेऊन पुढं आलो. क्वालिटी चिकन देणं या ठिकाणी हॉटेलधारकांना सुद्धा आणि काही कस्टमरना सुद्धा बरेचसे फीडबॅक घेतल्यानंतर लक्षात आलं की आपण स्वच्छ आणि क्वालिटी हायजीन ठिकाणी चिकन सप्लाय करणं हे गरजेचं आहे आणि त्यानुसार यामध्ये स्वतः आता मी काम करत आहे. कोल्हापूर त्याचबरोबर इचलकरंजी आणि आयुर्वेदिक काही हॉटेल जवळपास 100-120 प्लस हॉटेलना सप्लाय करतोय. त्या ठिकाणी हॉटेल मालकांनी मला चांगला रिस्पॉन्सही दिला. दररोजचं जवळपास नाही म्हटलं तर 1200-1300 किलो कटिंग आणि साधारणपणे 1,500 ते 2,000 तंदूर आपल्या हायप्रो चिकनच्या माध्यमातून हॉटेलधारकांना सप्लाय होते. बारामती ॲग्रोचं जे काही कटिंग आहे आपल्याकडं गोव्याचं आणि पुण्यामध्ये काही काम आपल्याकडं स्लॉटर हाऊसला आहे. पुण्याला सुद्धा काही बोनलेस चिकन वगैरे आम्ही सप्लाय करतोय. आपणाला सर्वांना विनंती आहे क्वालिटी आणि हायजीन चिकन आपण हायप्रो चिकनचा वापर करावा. बरेचसे हॉटेल या ठिकाणी कोल्हापूरमध्ये वापरतात. त्याच पद्धतीनं आपलं सहकार्यासाठी विनंती करतोय. यामध्ये फक्त मला एक वेगळा छंद आहे. क्वालिटी बिझनेस बरोबर क्वालिटी आणि आपल्यासारख्या सर्वांची सहकार्यानं हा बिझनेस पुढे न्यायचा आहे. कारण कोल्हापूर हे बघितलं मी बऱ्याच ठिकाणी ह्या कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्हे इतर काही राज्यातही आणि बाहेरही फिरलेलो आहे. कोल्हापूर सारखा चविष्ट आणि खवय्यगिरी असणारा कस्टमर कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि तांबडा पांढराची खासियत अख्ख्या भारतभर किंवा महाराष्ट्रभर आपल्याला बघायला मिळेल आणि आपला सर्व हॉटेलधारकांनी या ठिकाणी किस्सा उमटलेला आहे. अगदी कोल्हापूर मी जर बाहेर ज्यावेळी जातोय त्यावेळी लोकांच्या लगेच लक्षात येते कोल्हापूर म्हणल्यानंतर तांबडा पांढरा रस्सा आणि काही हॉटेलधारकांची डायरेक्ट काही कस्टमर आपले असणारी नावं घेतात. मला अभिमान वाटतो त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्या बरोबर काही चिकनच्या माध्यमातून का असताना बिझनेस करायची संधी मिळाली आणि या संधीला आपल्या सर्वांचं सहकार्य आतापर्यंत मिळालं असंच यापुढे मिळत राहावं. जी काय आपण मला यामध्ये एक म्हणायचं आहे की क्वालिटी संदर्भात जे काय हॉटेलधारक किंवा काही सजेशन असतील त्याला चॅलेंज देऊन त्या पद्धतीनं मला काम इथून पुढं करावायचं आहे आणि आपलं सर्वांचं सहकार्य राहावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.